कालच्या प्रकरणात आमचा हात होता. आम्ही एखादी गोष्ट केल्यावर मागे फिरत नाही. अविनाश जाधव ऑन संजय राऊत. काल सुपाऱ्यांचं उत्तर नारळांनी दिलं तरी या माणसाला समजत नाहीये. आम्ही कोणाची सुपारी घेत नाही. मग तुम्ही परवा जे केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची सुपारी होती का? तुम्ही जाऊन दिल्लीत लोटांगण घालता. तुम्ही आम्हाला या गोष्टी नका सांगू. काल ज्यावेळी तुमची लोक मार खात होती ना, तेव्हा तुम्ही वरून खाली पण उतरला नव्हता. कालच्या प्रकरणात आमचा हात पाय आमचे पूर्ण शरीर होते. आम्ही एखादी गोष्ट केल्यावर मागे फिरत नाही. सर्व मनसैनिक महिला सैनिकांचे अभिनंदन ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. संजय राऊत यांनी वेळ सांगावा, आम्ही येतो. डरपोक तुम्ही आहात. एवढीच हिंमत होती तर काल खाली यायचे. ऑन सुषमा अंधारे. सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाचू शकते. तिला काही फरक पडत नाही. कुठलाही विषय झाला तरी सुषमा अंधारेंचा डान्सच सुरू होतो. सगळे फालतू. फक्त हीच बाई कशी चांगली बोलता येते म्हणून किती बोलावं हे तिला कळतच नाही. सगळे फालतू आहेत. फक्त ती आणि तिचा नेताच योग्य. सुषमा अंधारेबाबत महिलांमध्ये काय मत आहे हे एकदा शिवसेनेनं जाणून घ्यावं. ते ज्या पद्धतीनं बोलतात ते महाराष्ट्राच्या जनतेला नाही आवडत. सुषमा अंधारे यांनी प्रसिद्धीचा हव्यास त्यांना लागलाय. माझी त्यांना विनंती आहे की एवढे पण ज्ञान नका बाजूळू. ऑन शिवसेना ठाकरे गट. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेत जे उरले ते सगळे छक्के आहेत. उद्धव ठाकरेंचे बॅनर्स ठाण्यात लावले होते ते आम्ही फाडले का? आम्ही वाट बघितली. बॅनर फाडण्याचं काम छक्के लोक करतात. हिंमत असेल तर आमच्यासारखे समोर या. जे काही आमदार अतुल शहा आहेत त्यांनी या ठिकाणी सुपारी दिलेल्या अशा प्रकारचा बोलणं झाला. सुपाऱ्यांचे काल सुपाऱ्यांचं उत्तर नारळाने दिल्याच्या नंतर पण या माणसाला समजत नाही. आम्ही कोणाच्या सुपारी आणि मग तुम्ही परवा जी केली ती काय राहुल गांधींनी सोनिया गांधीची सुपारी होती का? राजसाहेबांच्या गाडीवर जे तुम्ही केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सुपारी दिली होती का तुम्हाला? तुम्ही जाऊन दिल्लीत लोटांगण घालता. आमचं साहेब मागच्या 20 वर्षात एकदा गेले दिल्लीमध्ये. तुम्ही आम्हाला या गोष्टी नका सांगू. राऊत साहेब, काल ज्या वेळेला तुमची लोक खाली मार खात होते ना त्यावेळेला तुम्ही वरनं खाली पण नाही उतरायची हिंमत केली. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुमचा नेता बाहेर जात होता ना त्यावेळेला आमच्या महिला सैनिकांनी जे काय केलंय ना त्यावेळेला तुम्ही गाडीतनं उतरू नाही शकला. तुम्ही कसल्या आम्हाला काही गोष्टी सांगताय? सर, ज्या बीडमध्ये प्रकार घडला सुपारी भेटण्याचा, संजय राऊतांनी मात्र आता आमदार काढून घेतलेलं आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध नाही. कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात, आमचा पाय, आमचं डोकं, आमचं पूर्ण शरीर होतं. त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठी फिरत नाही. आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन, महिला सेनेचं अभिनंदन ज्यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला. काळोखाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो. तुम्ही आलात काळोखात. 7:30 वाजले तरी घरातनं बाहेर पडत नव्हतं तुम्ही. तुम्हाला वाटतं उजेडात या. तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिॲक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ. पुढे जाऊन सांगतो संजय राऊतांनी वेळ टाईम सांगावा, आम्ही येणार. कालच्या राड्याची सुपारी घेतली होती 3 नेत्यांकडनं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आता सुपारीचं उत्तर मी काल नारळाने दिलंय. मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला तयार आहोत आम्ही. आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे, मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतनं? मग ते पण जाहीर करा की ती सुपारी का, त्या सुपाऱ्या का फेकण्यात आल्या, कोणी आदेश दिले? कोणीतरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी. तुम्हाला वाटतं सुपाऱ्या वाजवायचं काम तुम्ही करता, आम्ही नाही करत. तुमच्या घराचे खोके येतात ना ते सुपाऱ्यांच्याच बदल्यात येतात. कोणाची तरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची, त्याला सुपारी म्हणतात. आम्ही सुपारी का घेतली? कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना. पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला. पैशाची सुपारी नाही ना आमची. तुमच्या तर सुपाऱ्या शिवसैनिक वाजवत आहेत. एखाद्याला अडकवायचं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते. आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं. त्याचे अनेक सबूत जे शिवसेनेतनं बाहेर पडलेले नेते आहेत ना त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडनं जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या. आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना. भूमिका बदललेला सुपारी घेतली नाही, बदलली जातात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो असं म्हणतात. जरांगेंनी इशारा दिलेला आहे राज ठाकरेंना, मराठा बांधवाने कुठल्याही नेत्याला अडू नये. जाब विचाराचा असेल तर मुंबई जाऊन गच्चंडी धरू. मला वाटतं त्याच्यावर सन्माननीय राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्यानंतर त्या विषयात मी काय बोलू. शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारचं शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे जरांगेंचं स्पष्टीकरण तुम्ही अडवलं मला माहिती. मात्र भाजपचं ऐकून राज ठाकरे षडयंत्र करत आहे असं देखील जरांगे.
मी तुम्हाला म्हटलं ना, जरांगेवर सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडली, कालही साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा नाही आहे, बरोबर आहे. तो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर उत्तर देतील. आज पुन्हा एकदा यांची संजय राऊत यांची होळी प्रसंगी गांडू आणि दर्पकांसारखं त्यांनी काळोखात. अरे गांडू आणि डरपोक तुम्ही, गेटवर 400 महाराष्ट्र सैनिक आहेत, तुम्हाला शिव्या देत आहेत, आमची महिला सेना तुमच्या पाठी धावती आहे आणि तुम्ही वर लपून बसलात. आता यात तुम्ही विचारा गांडू कोण. एवढीच हिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली, त्याला खाली यायचं ना. अजून कुठला चॅलेंज पाहिजे आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्रासाठी तयार आहोत. सुषमा अंधारे तुम्ही सत्ताधारी देखील नाहीत, विरोधक देखील नाहीत, असं होतं. सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाचू शकते, म्हणजे तिला काही फरक नसतो. म्हणजे कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारेंचा डान्सच सुरू होतो पटापट. तिला देवेंद्रजींबद्दल नाही, ते फालतू. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही फालतू. अजित पवार फालतू. सगळे फालतू. फक्त ही बाईच कशी योग्य कळत नाही. म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हे तिला कळतच नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू, ती आणि तिचा नेताच योग्य. लोकांचं ओपिनियन घे. लोक तुमच्या सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्रातल्या जनतेला नाही आवडत. दर दिवशी यायचं कुठलाही नेता, त्यांना तुम्ही कुठेही अडवा आणि प्रश्न विचारा. आज हे बोलले की ती बाई बोलतेच. म्हणजे तिला प्रसिद्धीचा हव्यास लागलेला आहे. आमच्या बहिणीसारख्या आहेत, पण माझी विनंती आहे त्यांना की एवढं पण ज्ञान नका पाजरू की प्रत्येक नेता फालतू, फक्त तुम्हीच काहीतरी. असं नाही आहे. दुसरे कोणी तुम्हाला महत्त्व द्यायचं नाही म्हणून बोलत नाही आहे. कालच्या ठाण्यातल्या राड्यानंतर कोल्हापुरात बॅनर काढले तुम्हाला. हे छक्क्यांची अवलाद आहे. बाळासाहेब आमच्या गेल्याच्या नंतर शिवसेनेत जे उरलेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत. परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे. आम्ही फाडले. आम्ही वाट बघितली. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र 1400-500 महाराष्ट्र सैनिकांची वाट बघत होती. ठीक आहे. त्यामुळे बॅनर फाडणं काम छक्केत लोक करतात. छक्क्यांची उरलेली सेना नाही, ही छक्क्यांचीच आहे. बॅनर फाडू शकतात. हिंमत असेल तर आमच्यासारखे मर्दांसारखे समोर या. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की गांभीर्याने घेऊ नका नका, घेऊ. स्वतंत्र विचाराचे जरांगे आहे. नाही त्यांनी नका घेऊ. आम्ही कुठे बोललो तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या. महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले की तुम्ही काय काळजी करू नका. तुमचं चाललंय तर मजेत राहा. सर, शेवटचा प्रश्न. संजय राऊत म्हणतात की येत्या 2 महिन्यामध्ये ऍक्शनचं रिॲक्शन दिसून येईल. 2 महिन्यांचा इशारा दिलाय. 2 महिन्याचा हो काढणार तुमच्या सगळ्या स्त्रिकांना. काय काळजी करू नका. ठीक है, थैंक यू. क्या जिला अध्यक्ष हूँ तो मुझे ही करेंगे ना. और मैं इन लोगों ने जैसे पलटी नहीं मारता हूँ. हम लोगों ने किया है, मैं कबूल करता हूँ हम लोगों ने किया है. इनको जो उखाड़ना है उखाड़ने दो शिवसेना वालों को. और पुलिस की हम रिस्पेक्ट करते हैं और उनको कायदा सुव्यवस्था रखना है. तो उनको जो भी मदद लगेगी हम लोग सामने से करेंगे. संजय राउत कह रहे हैं कि जो मनसे के कार्यकर्ताओं ने आंदोलन के अपने परिवार वालों की चिंता करे, ऐसे लोगों के पीछे ना पड़े. एक तो सबसे पहली बात ना, परिवार को बीच में मत लाओ. ये नामर्दों की बात मत करो. हाँ, और हमारा परिवार है तो आपका भी है ना. आपको परिवार नहीं है, आपने संन्यास लिया है, तो याद रखना आपका भी परिवार है. और हम लोग पागल लोग हैं. हमारे नाद में मत लगो संजय राउत. आप हमारे घर तक आओगे तो हम भी आपके घर तक आएंगे. सर, जिस तरीके से आंदोलन किया उसको लेकर उद्धव ठाकरे द्वारा अनेक आरोप हो रहे कि अगर आपको आंदोलन ही करना था तो दिन के उजाले में किया होता. रात के अरे आप रात में आए, हम रात में कैसे? आप रात में आए इसके लिए हम रात में आए ना. और हम लोगों ने तो गेट पे किया है. तुम्हारे जैसे 4 लोग बीच में आके नहीं किया है. 400 लोग गेट पे खड़े थे. तुम्हारे लोगों को भाग भाग के मारा है हम लोगों ने. तो छोड़ो. सुपारी का जवाब गोबर और नारियल से देखो, एक सबसे पहली बात तो सुपारी क्या चीज है. हम लोग भूमिका बदलते हैं इसलिए सुपारी बोलते हैं. बराबर. उद्धव ठाकरे ने मातोश्री में आज तक मुंबई महानगर पालिका के जितने भी कॉन्ट्रैक्ट लिए उसमें जो फोड़ी गई थी ना मातोश्री में, जो खोखे लिए थे गए थे ना, उसको सुपारी बोलते. बराबर है. सो उन्होंने जो खोखे उतारे उसको सुपारी बोलते हैं. हम भूमिका बदले, इसका मतलब राज साहब सही वक्त पे सही ट्रैक पकड़ते हैं. ठीक है. तो इनको ट्रैक भी पकड़ने का मालूम नहीं. जो गांधी फैमिली बोलती है वो ये सब करते हैं अभी. सर, अगला इशारा रहेगा. हाँ, अगर फिर एक बार इस तरीके से आंदोलन किया तो भाई आप एक मारोगे हम 4 लोगों को मारेंगे. तुम 2 ऑफिस फोड़ोगे हम 4 ऑफिस फोड़ेंगे.